सो आजच्या ब्लॉगचा विषय हा आहे की माझं MA सेकंडरी जे आहे पॉलिटिकल सायन्समधलं शेवट सेमिस्टरला आम्हाला 150 मार्कला प्रोजेक्ट असतो आहे। त्याच्यामध्ये आमचा विषय जो आहे की धनगरवाड्याचा सामाजिक आणि राजकीय अभ्यास त्याचा सर्वे करायसाठी आम्ही धनगरवाड्यात आलो आहे। हा शिराळा तालुक्यातला आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही आलो आहे। खुंदलापूर नाव आहे, चांदोली डॅमचा जो कोर भाग आहे नाही तिथं आम्ही आलो आहे। आम्ही 7 जण आहे आणि तुम्हाला की नाही आज लई मजा येणार आहे, कारण मला सुद्धा की नाही धनगरवाडा काय मी अशा ठिकाणी दुर्गम ठिकाणी पहिल्यांदा आलो असेल, त्यामुळे की नाही तुम्हाला मी काहीतरी वेगळं की दाखवतो ह्या व्लॉगमध्ये, तुम्हाला 100% आवडणार आहे। काय चला चालू करूया। चांदोली डॅमच्या अलीकडं ना जे व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव जागा आहे गव्हर्नमेंटची, तिथं आम्ही आलेलो आणि तिथनं बाहेर पडताना की नाही कमानीवरती की नाही त्यांनी भारी कोटी केल्या काय शब्दांची, धन्यवाद म्हणलेलं नाही त्यांनी, काय लिहिले बघा, काय धन्यवाद, वाह काय कोटी केल्या। झालं तुमचं, चला हे सगळे सैनिक आमचे सैनिक आणि हे घाया सैनिक हे दोन। अण्णा तुम्ही खरंच गाडीत पाहता, आम्ही लय मज्जा केली, लय मज्जा केली काय सांगू। हे थांब की विचार, मला दिसत नाही शूटिंग मध्ये, एक नंबर आहे। अरे गाडी तुम्हाला काय होणार नाही, 19 वर्ष गाडी चालवली पोरीनं। इथं आम्हाला सह्याद्री व्याघ्र राखीवला अडवलेला आहे, पण आमचे सेनापती विजय त्यांना लेटर दाखवा। अण्णा त्यांना लेटर दाखव। लेटर कुठं आहे? HODचं आपल्या लेटर नाही, परमिशन पत्र तुमच्याकडे होतं ना हे हाय ठीक हो। आतंकवादी काय म्हणताय, उलट्या बिलट्या झाल्या का नाही? पत्र द्या पत्र द्या। कोमल जास्त हसाल्या काय, अपूर्वाला बोललं ही कोमल लई खुश होतं। हे पत्र दाखव इकडं, व्हिडिओ दाखव। हा खरी सही आहे पवार सरांची, शरद पवार सरांची। तर व्याघ्र प्रकल्पाच्या सुरुवातीला ना यांनी प्रॉपर अशी माहिती दिली की वाघाचे ठसे वगैरे की नाही व्यवस्थित दिले। आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का बाबा, हे वायरलेस आमचा विजय झाला की नाही अधिकारी, पोलीस अधिकारी, ती बोलला की नाही बाबा हॅलो 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 सर। वीरला इथं लय मज्जा आली असते, कारण की नाही हे इथं गवारेडा वाघ आणि असे छोटे छोटे हे आहेत सगळ्या प्राण्यांची की नाही छोटे छोटे पुतळे आहेत, त्यामुळे की नाही वीर मी तुला लय मिस करलोय भावा, तू प्रत्येक वेळी असं करू नसतो, दरवेळी व्लॉग मध्ये दिसणार आहेस। वाघाजवळ वाघीन वाघाजवळ वाघीन उभारल्या, तुला मी सांगू मुस्कान तू आरामात वाघाला असं कानपडामध्ये मारशील। व्याघ्र प्रकल्पात आज जाताना मी 2 व्हीलर बसलोय, माझ्यासोबत सचिन करमाळे सर आहेत जे पत्रकार आहेत, आणि आज आम्हाला टोटल गाईड सर करणार आहेत की कुठं काय आहे करता येणार नाही शूट आपल्याला, बंद करून ठेवा। बरं आत गावात कोण शूटिंग नाही करू शकतो। ओके ओके बंद करा तुम्ही, ठीक आहे। इथं शूटिंग अलाउड नाही आहे, मी डायरेक्ट तुम्हाला की नाही धनगरवाडीतलं दाखवतो। गाव गेलं तर जाऊ। इथं पण RCC काम व्हायली आता, ते आत्ता दिले ना परवानगी, शाळा आहे, शाळाला परवानगी दिली। पोरांकडे बस स्मार्टफोन आहे घेऊ, हे खरं आयुष्य आहे निवांत बसायला की नाही। सो हे धनगरवाड्यात आज जिथं आलो आहे पण खुंदलापूरमध्ये, इथं सुरुवातीलाच आम्हाला हे सगळे भेटलेत काय एल्डरली पीपल। सो हा त्यांचा पारंपरिक पोशाख आहे। तुमच्या गळ्यात जे आहे ते बदाम, हे बदाम आहे, सोन्याचा बदाम, काय विषय नाही असं आपल्या धनगरवाड्याचा काही विषय नाही ना। असंच मी फक्त आम्ही काय विचारलोय की जुन्या काळातल्या आणि आत्ता काळातला फरक बघायला गेलं तर तुम्ही असे आणि हे दादा बघा की हे T-शर्ट वरती आहे ना, म्हणजे हे बदल आम्हाला दिसू दे यासाठी सगळं चालू आहे। सरपंच आहेत काय? हो हॅलो, काय नाव आपलं? अकाराम गावडे। अकाराम गावडे, आपलं लेटर आम्ही देतो तुम्हाला युनिव्हर्सिटीचं। आणि हे हनुमान मंदिर आहे आणि इथं हे शाळेचं बांधकाम चालू आहे ॲक्च्युली, त्यामुळे तोपर्यंत शाळा इथं भरवली मला आता इथं दिसेल शाळा, तोपर्यंत इथं भरलं अभ्यास करायला सगळेजण। बरं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आजच्या ह्याचं प्रयोजन काय आहे, तर आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीची MA पॉलिटिकल सेकंडरीचे विद्यार्थी आहे। आम्ही सगळेजण आलेलो आहे धनगरवाड्याचा राजकीय आणि सामाजिक अभ्यास करण्यासाठी आलो आहे। त्यासाठी काही प्रश्नावली तयार केली आणि आम्ही मुलाखती वगैरे घेणार आहोत। आमच्या सैनिकांची ओळख करून देतो पहिला, हे सगळी माझ्या वर्गातले सगळे मित्र। हा सगळ्यात पहिला वैभव कांबळे, त्यानंतर विजय गोसावी, मुलींमध्ये प्रिया सूर्यवंशी, त्याच्यानंतर कोमल खोत आणि मुस्कान, आणि त्याच्यानंतर अपूर्वा स्वामी, आणि मी स्वतः हर्षवर्धन भोसले। ठीक आहे, आम्ही फक्त काय नाही, आम्ही नॉर्मली आपल्या मुलाखती वगैरेच घेणार आहे आणि थोडीफार आम्हाला तुमच्याकडनं माहिती पाहिजे बस एवढं। आता तुम्ही नॉर्मल आपण गप्पा मारू त्यांच्या, व्हिडिओ बंद करतो। हां विचार की त्यांना
म्हणजे तुम्ही मोबाईल वापरत मोबाईल सर्व जणांकडे मोबाईल आहेत, नेट पण आहे, नाही असं नाही, पण ते 1-2 ठिकाणी असं जाऊन थांबायचं, मग तिथं नेट चालतंय, मग 4G 5G सगळं चालतंय. आता समजा तिथं बॅलर आहे ना, तर त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायचं, काही अडचण नाही तर मग तिथं उभं राहून कोणाला तरी फोन करायचं, तिथे गेलं तर रेंज येते. शूटिंग केलं सा हा फोन घेऊन डाउनलोड करत होता. गेम डाउनलोड डाउनलोड करत होता. हा स्पॉट लक्षात ठेवा. ओके, या बॅरल जवळ तुम्ही सिम कार्ड वगैरे कोणते वापरता? वोडाफोन, एअरटेल, जिओ. वोडाफोन, एअरटेल, जिओ. ओके, हे येणारच आहे प्रश्नांमध्ये, ते आपण मुलाखतीच्या ह्याच्यात करू. ठीक आहे, ओके, बरं, थँक्यू. ऐका की, थँक्यू सो मच. आता आम्ही घरटी मुलाखत घ्यायला जातो, म्हणजे आम्हाला आणि व्यवस्थित माहिती मिळेल काय. थँक्यू. सो मी मुलाखत घेताना की नाही थोड्या डिजिटल पद्धतीने घ्याले. मी टॅबवरतीच माझी प्रश्नावली घेतल्या आणि मला पहिले जे भेटले तुकाराम दादा त्यांचं घ्यालो, कारण कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं मी घेणार आहे आणि शाळेच्या मुलांचं. सो टोटल मुलाखत मी ह्याच्यावरती घ्यालो, कारण इथं मला एडिट करायला पण बरं पडते आणि हे गुगल फॉर्मला कन्वर्ट करायला पण बरं पडते. हाय, मी तुकाराम गावडे. दादा होमगार्ड आहेत आणि ह्यांची 1940चं घर आहे आणि तेच अजून घर आहे असं आहे. त्यांना नवीन बांधता येत नाही, इथं परमिशन नाही आहे आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी कळाल्या की इथं वर्तमानपत्र इथं येत पण नाही आणि इथं इमर्जन्सीला कायच नाही, रेंज नाही, नेटवर्क पण नाही. तुम्हाला कळलं नेटवर्क नाहीच आहे, पण तुम्ही विचार करा ह्यांना न्यूजपेपर पण वाचता येत नाही आहे. घरात एकटे कमवते, स्वतः होमगार्ड आहेत आणि बसनंच फिरायला लागते. अशा खूप साऱ्या गोष्टी मला नवीन कळाल्यात. म्हणजे आपण कोल्हापुरात किती प्रिव्हिलेज आहे बघा, आणि इथं पण ह्यांना अजून सुविधा यायच्या. आता आणखी मुलाखत घेतो म्हणजे मला लक्षात येईल आणि आम्हाला ह्यात काहीतरी चांगलं काम करते. एक भारी गोष्ट काय दिसली माहिती आहे काय, मामा आता जिथे बसलेली की नाही, गावातलं एक जण फक्त गावातला एक मुलगा चाललेला, अशी लिफ्ट मागून जायला लागते, असं जायला लागते. हो, असंच जायला लागतंय. कोण आलं तर त्यांनी जर लिफ्ट दिली तर जायचं, नाही तर मग राहिलं, मग कॅन्सल जे असेल ते. म्हणजे एसटीची सुविधा सकाळी 9 वाजता असत्या, 9-10 तोपर्यंत लोकांची कामं वगैरे होत नाही, त्यामुळं ऍडजस्ट झालं तर ठीक, नाहीतर असंच लिफ्ट राहिलं. आणि खाली गेलं तर वगैरे मग दिवसभर त्या बससाठी वेट करायला लागतो. बापरे, 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. हो, चाललाय का नाही मग मामांना घेऊन? आता तुकारामची मुलाखत घेतल्यावर मला खूप गोष्टी कळल्या. एक म्हणजे धनगरवाड्यामध्ये आत्ता जर 300 लोकसंख्या असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक समजा 80 ते 90 तरुण धरले तर तो एकटा इथं की नाही शिल्लक आहे, कारण बाकी सगळ्यांना की नाही जॉबसाठी बाहेर जावं लागतं. तो स्वतःसुद्धा होमगार्ड आहे, पार्ट टाईम करतोय, पण नोकरीला सगळ्यांना बाहेर जावं लागतं आणि त्याची एकच इच्छा आहे की इथं रोजगार उत्पन्न व्हावा. आणि अजून एक मला गोष्ट कळली, तर आपला भाऊ आहे की नाही त्या भावाला सुद्धा की नाही शाळा बुडवायला लागल्या, कारण विषय असा आहे की इथे एसटी फक्त एकच येत्या, ती पण सकाळची आहे. 30-40 जण आहेत, 30-40 जण आहेत असे याच्यासारखे 30-40 जण आहेत. मग ते प्रत्येक जण एसटी चुकल्यामुळं, सुविधा उपलब्ध नसल्यामुळं सकाळची शाळा म्हणजे जाता येत नाही, पेपरला जातात, म्हणजे डायरेक्ट पेपरला जायला लागतं. मग त्यांना जे अर्ध्या शाळेत जे शिक्षण आहे ते उपलब्धच होत नाही. मग ह्या मुलांची म्हणजे शिकण्याची अशी क्षमता पूर्ण कमी होती, जे पाहिजे ते भेटत नसल्यामुळं मग हळूहळू इकडे मग थोडं 12वी झाली कस तरी ढकलायचं, मग मुंबईला जायचं, कारण रोजगार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे. एस टी दिवसात एकदा येत्या. मुलांची सकाळची शाळा चालू झाली की शाळा ही हमखास बुडली जात्या, कारण की त्यांना की नाही एकच एस टी आणि ते टायमिंग चुकते. आणि संध्याकाळचं म्हणजे अक्षरशः गवे म्हणजे ह्यांच्यासाठी लई नॉर्मल गोष्ट आहे. मला जेन्युनली इथं आल्यानंतर वाटले की नाही आपण लई प्रिव्हिलेज्ड आहे ह्या मानानं, पण आपण की नक्की आपण जो सर्वे करणार नाही ह्यातनं 100% ते चांगलं होईल अशा अपेक्षा काय. ज्याला की नाही युनिव्हर्सिटीमध्ये पाणी नव्हतं काय आंघोळीला आणि रडालता, ह्यांना भावांना आमच्या इथं एकच की नाही विहीर आहे, त्या विहिरीतनं की नाही कम्युनिटी टाकीमध्ये पाणी आणलं जाते आणि तिथनं सगळ्यांना पुरवलं जाते, आणि त्या विहिरीतलं पाणी संपलं तर पाणी संपतं इथं, असा विषय आहे काय. आणि बघ तू नुसतं की नाही युनिव्हर्सिटीत रडतोय काय म्हणतो, युनिव्हर्सिटीत पाणी असून पाणी सोडत नाही. सैनिक आले, सैनिक हो या इकडं. आमचा दुसरा इंटरव्ह्यू झाला, तुमचा कुठला झाला आहे? एक झाला. इथं आजी आहेत बघा. आजीच विचारलं घर कुणाचं नाव आहे, तर आजी म्हणते की काय माहिती कुणाचं नाव, माझं नाव आहे की मुलग्याचं नाव आहे, कोण गेले बघायला. नाही कुणाच्या गावात बी नाही आणि आमच्या घरात बी नाही चालत. एक आजी दुसऱ्या आजींची मुलाखत घ्यायला, एक आजी दुसऱ्या आजींची मुलाखत घ्यायला. तिला पण सगळे आम्ही आजीच म्हणतो, वागतेच तशी हो, बघा की. होय, आजी टॅटू दाखवा, टॅटू हातावर गोंद दाखवा. काय काय आजी काय काय काढलं, हे काय काढलं, ते नाव आहे, ते तुळस आहे, हे रामाचं रथ, ही 5 गवळणी, हे झाड आहे. झाड आहे ह्या 5 गवळणी. हो,
आणि हात हे रामाचं रथ आणि हे काय आहे हे नाव आहे त्यानं हे कोणाचं नाव आहे तुळस बनी भावंड ही माझ्या भावांचं माझं आहे. बघा बहिणींवरचं प्रेम आजींचं पाहुणं मला बघ ऊर्जा दिदी आणि शैलू यांनी की नाही भावा बहिणीचे नावं लिहून घेतात हातावरती आणि तुम्ही आयसा हा हे काय हे आपलं लिवला लावला गुण काढला अकरी काय ते ते आपलं गुणच काय म्हणा चाळ हे सारे चाळण वगैरे होय भारे भारे ए शाळेला काय गेलं नाही सुट्टी अर्धी शाळा होय गुण सकाळ शाळा असलो होय. निवांत पळाले होय आपले वीर सारखे हे भावा अरे थांब घे बारकी गिनी पिल्ल दिसली की मला थांबाई नाही सोडी बारकी पिल्ली कसली बाहेर आहे भावा मला एक दिघे आता धरून प्लीज भावा भावा प्लीज मी तुला चॉकलेट देतो कसलं क्यूट आहे रे हाय वीर बघ बाबाने काय हातात धरलं हाय कसलं मस्त आहे रे थँक्स भावा हे घे भावा कोंबड्या अंगावर येते ना होय 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 काय म्हणलं रे वीरला काय म्हणलास रे वीरला काय नाही म्हटलं वीरचं पप्पा वीरच्या साठी व्हिडिओ करतात हे कलर इंग्लिश इंग्लिश कसलं भारी आहे रे अण्णा तो चेहरा दाखव अरे वा एक नंबर अण्णा असं तुझ्या पोरग्याने समजा असा कलर केला केसांना चालेल तुला नाही चालेल प्रत्येकाला लिबर्टी आहे. अरे इंग्लिश मला सांगा आता इथं पेट्रोल पंप तर नाहीच आहे टॉवर नाही तर पेट्रोल पंप कुठं मग आपलं कसं पेट्रोलचं काय करताय एक्स्ट्रा भरून यायचं येतानाच भरपूर भरून यायचं का ऑप्शन नाही त्याचं नाव जनार्दन ना जनार्दन आणि भक्ती सख्खे भाऊ बहीण आहेत हे बघा मी आजपासून 15 वर्षांना परत तुम्हाला भेटायला येतो काय तू सांगितले टीचर होणार आणि तू काय सांगितलंस पोलीस होणार ना 100% आणि तुम्ही जर झालात तर तुम्हाला दोघांना माझ्याकडनं त्यावेळेचा आयफोन बघ प्रॉमिस 100% करणार ना तू टीचर व्हायचं आणि तू पोलीस व्हायचं मग तुम्हाला मी आयफोन देणार त्यावेळेचा तिघे जण आहेत पण तिघे जण आहेत काय दोघं एक मुलगा आईची पाठीला वाईचं हिची कमी आहे आजी तुम्हाला कळते पोरांनी काय व्हावं मोठेपणी एकाला शिक्षक व्हायचं आहे शिक्षण चांगलं पाहिजे एक ह्या पोरगीला शिक्षक व्हायचं आहे आणि त्याला पोलीस व्हायचं आहे बस की आणि काय पाहिलं नाही मग बाज आणख्या बारक्या पर गेला बारक्या पोरग्याला काय व्हायचं आहे तुम्ही पोलीस बिलीस करा आता काय तुम्ही तर खुश आहे तुम्हाला छान वाटते छान वाटते म्हणजे इथलं समाधान आहे समाधान आहे. इथं कारण की तुमच्या माझी पोरं एवढी शिकली तर काय आपलं नाव राहिले बस की आणि काय पाहिजे काय पाहिजे आजी मला एक सांगा खरं तुमच्या इथं आजी साधं हे टी व्ही नाही आहे किंवा मोबाईल तर तुम्हाला माहीत पण असतात पण तेवढ्या सुविधा नाही आहेत की मग तरी पण तुम्ही कसं खुश आहे इथं मनोरंजन करण्यासाठी किंवा करमणूक करण्यासाठी कुठल्या हे करतात नाही तुम्ही खुश कसं काय म्हणताय म्हणजे तुम्हाला काय बास होते एवढंच एवढंच नाही हो माझी नातून शिकली म्हणजे भास तुम्हाला फॅमिली म्हणजे सगळं आहे नाही हा कारण तुमच्या चेहऱ्यावर तरी स्माईल आहे हा तुमच्या चेहऱ्यावर स्मिता हसते याचा अर्थ तुम्ही खुश आहे हो चालते चला हे अशी मैत्री पाहिजे हे काय ना तुमचं गर्ल्स दुर्वा आणि जान्हवी आणि तुझं रॉकी तुझं नाव काय अरे आलो पकडतो तुला काय नाही ते काय हवंय ते बघा की आता आम्ही तळतळ उन्हातच बसली आहोत होय काय आहे का आम्हाला बघा की मग घर छान आहे आजी घर मस्त आहे मस्त आहे कुठले का अहो कसले बारीक कौलं केवढी भारी आहेत पाणी भरतं पावसात आम्हाला पडलंय घर आमचं समजा हे बघा की कसं झालंय मग नवीन बांधायला परमिशन नाही का नवीन याला परमिशन नाही मिशन आहे की पैसे नाहीत आमच्याकडे महत्वाचा मुद्दा अण्णा पहिल्यांदा काहीतरी मला चांगली माहिती दिला सांग बाबा काय यो विषय हे ग्रामपंचायत थ्रू दिले जाते हा बंब बर बम हा हा याचं वैशिष्ट्य काय माहिती त्यामध्ये थोडं पण घातलं हा म्हणजे शेणकूट म्हणा पेपर घातलं तर पाणी लगेच गरम होतं काय सांगाले हा कमी इंधनामध्ये की नाही जास्त पाणी गरम करता येते ओके. याचे वैशिष्ट्य आहे म्हणजे आपला पहिला घरी जुना असा बम माहिती आहे पितळ्याचा वगैरे हा त्यांना कसं खूप आपल्याला इंधन म्हणजे लाकडं घालायला लागायची काय ना काय म्हणजे पेपर वगैरे शेणकूट घालायला लागायची जेवढं कणी त्याला लागतं इंधन त्याच्या फक्त कणी 20% जर कणी हात घातलं तर पाणी गरम होते तुलाच काय माहित माझ्या घरी आहे हो. शानपणा घरा नाही सांगतो हा खरंच आहे. घरात आहे ना धनगरवाड्यात की नाही हे कॉन्क्रीटचा तुम्हाला रस्ता दिसत असेल का हो कॉन्क्रीटचा रस्ता तर विषय असा आहे की नाही इथं आत्ता ह्या वर्षीच की नाही हा झाला आहे
हे आपले धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे डोंगरी विकास योजनेच्या अंतर्गत काय नुकताच केला आहे बायो. हे ॲक्च्युली की नाही जे खुंदलापूर आहे ते धनगरवाडा आहे. खुंदलापूर गाव हे खाली की नाही चांदोली डॅममध्ये बऱ्यापैकी गेले आणि त्यामुळे हा फक्त आता धनगरवाडा राहिला आहे. इथं माझ्या मागं तुम्हाला आरोग्य केंद्र दिसेल, हे आयुष्यमान भारतचं आहे आणि इथं डॉक्टरांची अवेलेबिलिटी थोडी कमी जास्त आहे, पण त्याविषयी थोडंसं असं कॉन्ट्रोवर्शियल मला यात काय बोलायचं नाही आहे. फक्त की नाही त्यांचं म्हणणं होतं की डॉक्टरांची अवेलेबिलिटी जास्तीत जास्त वाढलं एवढंच. सो वैभव तुम्हाला आता खुंदलापूर धनगरवाड्याची की इतिहासाबद्दल माहिती सांगणार आहे. वैभव शूट. 1978ला कनी चांदोली डॅमचं कनी कामकाज सुरू झालं. त्यावेळेला हे खुंदलापूर गाव आहे ना, हे कनी डॅमच्या खाली होतं पहिला तिथं. मग त्यांना कनी तिथून हटवलं आणि कनी हे धनगरवाडा होता, म्हणजे की त्या गावचा धनगरवाडा हा वरती पायथ्यावर होता. मग त्यावेळी जिथली जी लोक वरती पायथ्यावर होय, पायथा खाली असं बरं ठीक आहे पुढं. हां 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 सांग की. बरं बरोबर आहे, सांग की, सांग लवकर सांग लवकर सांग. हा वरती होता, मग ते म्हणजे डोंगरावर होता. त्यावेळेला मग ती काय गेली, खालची लोक होती ती वरती स्थायिक झाली. मग त्यावेळी ते गाव कुणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे गेले. हा आणि मग ते हे कमीत कमी 1992 साली पूर्ण झालं धरण. मग तेव्हापासून कनी ही जी लोक आहेत ती वरती राहतात डोंगरावर. मग त्यामुळे कनी त्यांना कसं दळणवळण करण्यासाठी किंवा ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप त्रास होते सध्या तरी. आणि त्यांना मतलब कोणताही व्यवसाय करता येत नाही किंवा संसाधने मिळत नाही त्यांना. ओके, थँक्यू वैभव, पत्रकार वैभव, थँक्यू. आमच्या पत्रकार भगिनी प्रिया यांनी एक माहिती काढली आहे. काय विषय पाण्याचा इथं? तर ते मी तिथे विचारलं तर ते बोलले की इथे एक झरा आहे, तर त्या झऱ्यामधून पाणी त्या वरच्या टाकीमध्ये शिफ्ट केलं जाते आणि तिथून सगळ्यांना पाणी मिळते, म्हणजे सार्वजनिक टाकी आहे. हां, तिथनं पाणी येते. आणि दुसरं एक मला कळलं की इथं विहीर पण आहे, त्या विहिरीतलं पाणी पण येते. म्हणजे तू जे म्हणाले ते झऱ्यातलं पाणी विहिरीत जाते असं आहे का? का ते वेगळं आणि हे वेगळं आहे? त्या विहिरीमध्ये पाणी कुठून येते? त्या झऱ्यातलं जाते. जमिनी खालचं. ओके ओके, गॉट इट. भावा, इथल्या पाण्याची चौक मला पाहिजे. तो झालं की मला दे. मग सांगतो, तू सांगू नको, मी बघणार आहे. माझा व्लॉग आहे, तू तुझं कर ना शूटिंग. मग हां ताटाला काय. सो इथल्या पाण्याची चव बघूया काय. मी ऑब्व्हियसली पंचंगीशी कम्पेअर करणार याला. हाय चांगला आहे पाणी चांगलं आहे, आपलं पंचंगीसारखंच आहे. पण गार कसं काय, काय विषय? फ्रीज कुणाकडे नाही, माठातला आहे. पत्रकार प्रिया, परत सांगा तुम्ही. तर आपल्या इथं मोस्टली कसं असतं की समोर घर असतं त्यानंतर गोठा असतो. तर इथं एक ऑपोजिट बघायला भेटतं की यांचा बाहेर गोठा आहे, म्हणजे एंट्री आपण गोठ्यामध्ये करायची, आफ्टर दॅट घर आहे. ओके, काय म्हणल्या आजी त्या? हर्षवर्धन ते आम्हाला कॉम्प्लिमेंट दिला की पुरी आपल्यातल्याच वाटायला. मग ही कॉम्प्लिमेंट नाही आहे आमच्यासाठी आता सध्या ती कॉम्प्लिमेंट आहे. पुराला बोलवा तिथं. आजींना बोलवा, आजींना. आजी करत आहेत त्या. काय सांगाले, या गोष्टी अशा चुकून जायच्या असतात. सरांच्या सोबत गेलो असंच. बघता येईल लगेच? बघण्यासारखं नाही का? ठीक आहे. धनगर समाजामधले की नाही घराचं जे टेक्नॉलॉजी आहे कन्स्ट्रक्शनची ती खरंच भारी आहे. हे यांचं घर आहे काय. या घराचा विषय काय माहिती आहे का? सुरुवातीला हा गोठा असतोय बघा, हा जो उजवीकडा पोर्शन आहे इथं गोठा आहे. त्याच्यानंतर आत त्यांचं घर चालू होते. आत 4 ते 5 कुटुंब असतात, फक्त एकाचं घर नाही आहे. आणि हे जे की नाही भिंत तुम्हाला दिसलं की नाही, ही भिंत कारवी नावाची वनस्पती आहे. त्याला की नाही चिखलाचा की नाही लेप लावला आहे. हे बघा, ही वनस्पती आणि त्याला की नाही चिखलाचा की नाही हा लेप लावलाय. त्याच्यामुळे जरा सुद्धा पाणी आत जात नाही. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यात की नाही ह्याचा काय चांगला उपयोग होतोय, तर आतनं गार राहते. ही टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ही आपली जुन्या लोकांचं बघा कसलं भारी आहे. आणि ही नवीन लोक आहे बघा, ही सगळे की नाही प्रदूषण करणार. काय वाटते का नाही? काय आता हेच तुम्हाला मी घर आतनं दाखवतो, जे बाहेरनं खूप छोटं वाटतं इथं आतनं घर बघा काय. सो हे घर तुम्हाला असं तरी सुद्धा मोठं वाटलंय, पण आतनं ते आणखी भव्य वाटते काय. तुम्हाला मी आत जाऊन दाखवतो काय. त्यांनी अलाव केले आपल्याला. कुत्री चावत नाही नाना? हे बघा, सुरुवातीला गोठा असतो, इथं गोठा आहे. हा अण्णा सांग मला व्यवस्थित. बापरे, इतकं मोठ्यात. येस, कॉलम, लाकडी कॉलम आहे. तू लई व्लॉग मध्ये याला बघू नकोस. तुला काय वाटते मुली बघतात का व्लॉग माझा? सगळी म्हातारी लोक व्लॉग बघतात माझा. तू व्लॉग मध्ये आलीच नाहीस का? खूप मोठा आहे सर, खूप चांगलं मोठं आहे. येस, आणखी आत आहे नाही या की भाऊ, या काय विषय नाही. या काय बघून आला?
अरे आपलं भाऊ तुकारामचं घर आहे. इथे बेडरूम आहे आणि पलीकडे किचन आहे. भाऊ आपल्या व्हिडिओचा हिरो आहे का भाऊ? पद्धत आणि त्यांना जी गोष्टी लागते त्यांनी इथंच सगळं करतात. अशी जुन्या लोकांना नवीन नाही, नवीन पोरांना जमत नाही त्यातलं काय, सगळं इथंच घेऊन तर ते त्याने डेव्हलप केलेली. काय म्हणजे आपल्याला जगायच्या ज्या गोष्टी साधनं लागतात जगण्याच्या, आपण खाली राहतात मग आपण बऱ्याच गोष्टी विकत आणतो बाजारात, तर इथं बाहेर जाऊन आणता येत नाही काय. इथली सगळी सिच्युएशन बघताना तर आणतात हे बरं, पण मग त्या पूर्वीच्या लोकांनी त्यांना इथंच कसं सगळं मिळेल ही त्यांनी तरतूद केलेली असते. प्रत्येक गोष्टी सगळी उपलब्ध. मग तिथे पाण्यासाठीचे इथं झरे असतात, पाण्याचे पाईपलाईन वगैरे अलीकडे आले, त्या झऱ्याचंच पाणी पिकवून सगळं पिकवायचं त्यांना लागते, तिथेच पिकवायचे ते सगळं जे काय असेल मग ते तयार करायचं म्हटलं सगळं स्वतः तयार करायचं बांबूपासून. टीव्ही आहे बघा अण्णा जुन्या पद्धतीचा, पण बंद आहे ना भावा. LGचा टीव्ही आहे, हे दिसणार नाही. LGच्या टीव्हीचं वैशिष्ट्य म्हणजे मी नवीन घेतला परवा आणि तिसऱ्या दिवशी पोरग्यानं फोडला, खेळणं मारून फोडला. धनगरवाड्यामध्ये झोमॅटो स्विगी काय नाही आहे, पण आपलं भाऊ काय आहे कुल्फी मिळत्या. कुल्फी कितीला आहे? 10 रुपयाला. काय कमी करा की 8 जणांना घेतली. कमी नाही काय. इंग्लिश आहे कम्प्लीट. अरे वा एक्झॅक्ट बर्फ भारी. हे आपुलकी आहे बा. ह्या आजी गप चाललेल्या आणि विजयनं मागितल्या महिला दिलंय. बघू थँक्यू नाही काय म्हणता. हां आभार आहे. ओ खरोखर थँक्यू. सो आम्ही चाललेलो आता सर्वे करून आणि आम्हाला स्वतः सरपंच साहेब लोणचे करताना दिसले. काय विषय हो? हां आंब्याचं ना? पाहिजे का? नाही नको थँक्यू. नाही हे कुल्फी खायलोय. ही आपुलकी महत्वाची सोडा. थँक्यू. आत्ता मी ज्या रोडला उभा आहे ना, चांदोली डॅमला जो लागून रोड आहे, त्या रोडच्या डाव्या बाजूला सातारा, उजव्या बाजूला कोल्हापूर आणि रस्ता आहे सांगलीमध्ये. मी तुम्हाला दाखवतो काय. हा रस्ता आहे आणि इकडं आज एक खच मारलेली दिसला की नाही बघा, एक खच मारलेली आहे. या खच मारलेल्या पलीकडचा जो रोड आहे किंवा जो भाग आहे तो टोटल सातारा आहे. आम्ही आत्ता हे सांगली जिल्ह्यात आहे आणि रोडच्या उजव्या बाजूला हे जे की नाही बॅकवॉटर आहे की नाही, बॅकवॉटर आता ह्या दिसेल का बघा. या बॅकवॉटरला लागून जो की नाही डोंगर आहे, त्या डोंगराच्या पासून शाहूवाडी तालुका किंवा आपला कोल्हापूर आहे. असं या एकाच रस्त्याला 3 जिल्हे लागून आहेत. आणि ह्याच्या मागं म्हणजे इकडं मागच्या बाजूला सगळा तिकडं पुढं चालू होतोय. कुठला जिल्हा सर? कुठला जिल्हा? रत्नागिरी जिल्हा चालू होतोय त्या डोंगराच्या मागं. असं एकाच रस्त्याच्या इथं 4 जिल्हे कव्हर होतात. ओके सो थांबूयात आपण आता, नाही तर व्लॉग 1 तासाचा होईल. कारण आम्ही अजून 2 धनगरवाड्यांना भेट दिली होती आणि ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टेक केअर. बाय बाय. काय आधी सांगितलं बायकोला फोन लावला असता, सगळ्यांना सोडला असता आजपर्यंत.